नमस्कार. आज आपण आलो आहोत आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये. मी विशाल राऊत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो, ज्या चॅनलचं नाव आहे स्वतःसाठी. चला आज आपण या पुस्तकाच्या आजी सौ भीमाबाई संपतराव जोंधळे यांच्याशी जरा गप्पा मारूयात. तर मग आपण आईंशी गप्पा मारायला सुरुवात करूयात. आई, आम्हाला तुमची ओळख करून द्या. माझं नाव सौ भीमाबाई संपतराव जोंधळे. शिक्षण माझं इयत्ता 5वी. माझ्या अनुभवाचा बोट सांगते. मी पोलीस पाटलाची सून होती. शेती माझी नापीट झाली. कंपनीचं पाणी उतरलं. गावाने साथ दिली नाही, नातेवाईकांनी दिली नाही, कंपनीची लढा लावून उपयोग झाला नाही. मग मी माझं आदर्श कुटुंब, एक मुलगी एक मुलगा, मुलाचं शिकवायचं कसं म्हणून मी मुलगा 9वीला असताना पेपरची एजन्सी घेतली. पेपरची एजन्सी घेतल्यावर मला पण आवड निर्माण झाली वाचण्याची. मुलाला सुद्धा तरुण कथा, कवी कथा लिहायला लागला. त्याचे 90 पुस्तकं प्रकाशन झाले. प्रकाशन झाल्यावर कपाट हॉटेलमध्ये भरेल होते. कपाट हॉटेलमध्ये भरेल असताना फक्त साहित्यिक, शिक्षक आणि कवी जायचा. तरुण पिढी एवढी मोबाईलच्या आहारी जाईल. एका कुटुंबातले जर 5 मेंबर आले, कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं. ते काय माझ्या बुद्धीला पटलं नाही. मग माझ्या मुलाची, माझी सुनाची बैठक घेतली आम्ही मिटिंगीसारखी. म्हणलं भाऊ येतं काय माझ्या बुद्धीला पटत नाही. मग असं करताना मग मुलांनी माझ्या स्टँड बनवून आणले आणि 2 मेनू कार्ड कमी केले आणि 2 पुस्तकं टेबलावर ठेवले. मग त्याच्यात मी अशी अडचणीत पडले. लोक म्हणायचे वाचनालय खाटेले, काही गिरायक परत जायचे, तरी मी हार मानलीच नाही. त्याच्यात असं झालं, लोकमतवाले पेपरचं बिल न्यायला आले आणि BBC चॅनलवाले आले. म्हणून आजी मुलगा कुठे जायले? म्हणलं किराणा आणायला. तर म्हणून तुम्हाला मग नंबर सांगते का? म्हणलं हो सांगते तो. म्हणून सांगा बरं काय. त्यांनी जर चोरीवारी बाई पाहिलं नाही, त्याला वाटलं आई अडाणी. मी सांगितलं नंबर 9922946622. म्हणलं मुलाचा नाही लागला तर सुनाचा 3 आहे म्हणलं. मग त्यांनी मला विचारलं, आजी तुम्ही जर इंग्लिशमध्ये नंबर सांगितला, तुमची मुलाखत घ्यायला काही माग नाही. म्हणलं भाऊ मी तर अजून असं बोललेलं नाही कधी, तुम्हाला येईल ते बोला म्हणून. मग मी जे केले कामं त्याची सगळी यादी त्यांच्याजवळ सांगितली. मग म्हणलं माझा मुलगा येऊच तर थांबाचं मी. मग ते थांबले. आधी या हॉटेलचं नाव रिलॅक्स कॉर्नर होतं आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर आजीचं पुस्तकांचं हॉटेल असं या हॉटेलची ओळख झाली आहे. तर या ओळखीचं आणि ही जी कल्पना आली तुम्हाला, तर या कल्पनेबद्दल मला सांगाल की तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली की आपण प्रत्येक टेबलवरती मेनू कार्ड सोबतच पुस्तकं पण ठेवायला हवी आहेत आणि वाचनाची गोडी निर्माण करावी प्रत्येकाला? अशी मला कल्पना सुटली. एका कुटुंबातले जर 4 मेंबर आले, कोणी कोणाची संवाद साधित नव्हतं, तरुण पिढी एवढी मोबाईलच्या आहारी जाईल, तर मी नाश्ता दिल्यावर डास पडतो का माशी पडती याचं त्यांना कळत नव्हतं. माझ्या मुलांनी हॉटेलचं नाव रिलायन्स कॉर्नर ठेवलं का मला कस्टमरला सुद्धा दुखवता येत नव्हतं. कवरही बसा तर रिलायन्स वाला आले, कॉलेजचे मुलं मुली, तेव्हा मला काहीच बोलता येत नव्हतं. अडचणी नाही आले. मी असं केलं, तुम्हाला सांगते, जसं हॉटेल टाकलं मला असं वाटत होतं का वाचनाकडे जगाने वळावं. मी माझ्या वाईट व्यसन एकही ठेवलं नाही. तुम्हाला सांगते, माझ्या हॉटेलात काड्याची पेटी नाही, तंबाखूची पुडी नाही, हे काहीच ठेवलं नाही. तुम्हाला सांगते, ऑटोमॅटिक तुम्हाला सांगते माझ्याकडं गिराईक यायची. हा जर मेंबर आले तर कोणी कोणाशी बोलत सुद्धा नव्हतं. ते चांगलं मनाला खटकायचं. जो तो जर घरातले संवाद नाही होत तर याचा उपयोग काय आहे? आता मला असा आनंद वाटतो, प्रत्येक गिराईक आल्यावर 50 जर कस्टमर आले तर मला 20 तरी वाचक मिळाले. त्याच्यामुळं मला आनंद वाटतो, ऊर्जा वाढते माझी. आजी, आजवर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत, पण त्यामधून असा काही एक क्षण खास किंवा पुरस्कार आहे का जो तुमच्यासाठी वेगळा आणि खास वाटतो? मी पडला, मला नागरिकाच्या संघटनेत बोलावलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. आता सुशिक्षित माणूस बिल्ट लावेल. त्यांनी मला विचारलं, आजी आनंदाचा क्षण कोणचा?
म्हणलं 2023. म्हणलं म्हातारपणी कशाचा आनंद झाला. म्हणलं बाळा माझं ऐकून घे, मी जर पुस्तकं पुशीचे तिथं भिकाऱ्याची मुलगी येते, ही माझ्या पाठीमागं लुडबुड करीची. मग मी तिला प्रेमाने जवळ घेतलं, बाळा तुला काय हवंय. ती म्हणून आजी एवढेच हॉटेलात पुस्तक आहे, बाळाला एक पुस्तक देऊ शकत नाही का. म्हणलं बाळा एक काय मागती 2 घे. त्या मुलाला तिच्या बाळा करताना मी शिवाजी महाराजाचं पुस्तक दिलं आणि तिला सावित्राबाईचं पुस्तक दिलं. ती माझ्याच पायरीवर बसली. माझ्या हॉटेलवाल्या मुलाला एक फोटो काढायला लावला, तो माझ्या करताना अनमोल मोलाचा पुरस्कार झाला. उभ्या आयुष्यात कमावलेले ते महासंघ येणार नाही, पण जे भिकाऱ्याच्या मुलीला मी ज्ञानाची शिदुरी देईन ती मला खूप आनंद वाटत. आई, असं कोणतं स्वप्न आहे का जे अजूनही पूर्ण व्हायचं आहे किंवा पूर्णत्वाकडे वाटचाल करतंय? मला अशी इच्छा आहे माझी, आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पुस्तकं दान करायची. मी केले बी, लोकमान्य टिळक मध्ये केले, मान्यमध्ये केले. परत चॉकलेटचं वळगाव जिल्हा परिषदच्या मुलाला तिथं फोल्डबल वया पुस्तकं दिले. प्रत्येक हॉटेलमध्ये दवाखान्यामध्ये स्टँड द्यायचा आणि डॉक्टरच्या औषधाने पेशंट बरा होतो. पण जे पेशंट जवळ माणूस राहतं ते जास्त बोर होतं, त्याच्याकरता मी स्टँड बनवून त्यांना पुस्तकं ठेवायला द्यायचे मला. आजी, तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाबद्दल सांगाल का? म्हणजे सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला? मला दिलं तर 24 बिघे क्षेत्र होतं मला. 24 बिघ्यातून मला केवढी व्यसनी होती. लोकांचा चहा त्यांची दारू होती. मी हार नाही मांडली, ते पोलीस पाटलाचा मुलगा होते. पण मग मी असं केलं, माझं आतून मन बोलत होतं, माझे नातेवाईक सगळे सुशिक्षित होते, माझा मुलगा शिकलाच पाहिजे असं माझं मन म्हणत होतं. माझ्या मुलाला 12वी पर्यंत माझ्या घरात लाईट नव्हती. माझ्या मुलाची शिक्षक मीच बनली. अजूनही माझ्या 5वीच्या कविता आठवत्या. एक कविता सुद्धा मी तुमच्या पुढे साजरी करेल, तुम्हाला सांगते. 5 कविता माझ्या 75 वयामध्ये माझ्या 5वीच्या 5 कविता आठवत्या. तुम्हाला सांगते, माझ्या मुलाला चुलीवर स्वयंपाक करता करता मी पाढे शिकवायचे. मन 12 1 12 12 24 12 36 12 चौकाटीचा 12 5 7 12 सकून 72 12 7 84 12 8 4 9 12 9 8 12 22 असे कविता सुद्धा माझ्या 5वीच्या आठवायच्या आहे मला. एक कविता म्हणू का? हो, का नाही. बघ आई आकाशात सुर्वे कसा आला, पांघरुणी अंगावर बर जरी शेला, निळ्या आबाळात खांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात, आत झालरी केशराचा सडा पडला भुईवरी, दौलत आली त्याची स्वारी, डोंगराच्या आडूनी हा डोकवितो हाडू, गुलाबाचे फुल लागला उधळू, मंदवान जागवितो सगळ्या जगाला, उठा उठा मन तेच भास्कर आला. या माझ्या 5वीच्या कविता आठवायच्या मला. वा, किती सुरेख कविता सादर केलीस. अजून एखादी आवडती कविता आमच्यासाठी सादर करशील? एका साहित्यिकाची म्हणते, मराठीचे लेकर आम्ही मराठीचे लेकर, करू तिचा गजर करू तिचा गजर, आनंदाला उदान डोळ्यामध्ये जर तुम्हाय बोलीचा पाजर, सगळ्यांसाठी छाया देई प्रत्येकासाठी माया देई, पसरला तिचा तो जगाच सागर, आईच्या दुधा परी कृपा तीच अम्मावरी, अमृताचा स्वर्च तिच्या जिभीवर साखर, मायानं गीत गाते तिच चिमणी पाकर. अजून मी 25 वेळी लिखाणली येते. सकाळी 6ला जमिनीवर पाय ठेवतानी कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती कर मध्ये तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. 6च्या आत मला हरिपाठ आवडतो. माझा 7च्या आत देवपूजा झालीच पाहिजे असा माझा नित्य नेम आहे बाळा. हो, वा. मला तुमच्या आवडीनिवडीबद्दल सांगाल का? तुम्ही जगाकडे कशा बघता? तुमचे वैचारिक दृष्टिकोन कसे आहेत? तर मला
माणसं जोडायला आवडते. हा. मी किती जरी कमावलं माझ्या संग काहीच येणार नाही. फक्त मला असं वाटत माणसं कवा मी जोडी. पैसा आज येईन उद्या नाही. पैशाला काय किंमत आहे? टाटा बिर्लानी काय सांगितलं होतं? पैसा सासावल्याने खत होतं, वाटल्याने वाढतो. ही टाटा बिर्लाची म्हण आहे. तुम्हाला सांगते, पैसा कधीच कोणी साचवायचा नाही, वाटा त्यांनी वाढतो. तसे मी माणसं जोडीते. माणसाला मी कापुरत्या करते. बाळाओ, मोबाईल बाजूला ठेवा, वाचनाकडे वळा. तुम्हाला 2 डोळे, तुम्हाला एवढ्या वयात 4 डोळे दिसत आहे. जे गावठी पद्धतीनं सांगते त्यांना प्रत्येक जणांनी वाचनाकडे वळायचं, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही बऱ्याच संघर्षातून मार्ग काढला आहे. असा एखादा प्रसंग सांगाल का जो तुम्हाला खूप शिकून गेला? असं असा संघर्ष होता. मला 2च मुलं झाली. मुलगी 12 वर्षाची झाल्या, मुलगा झाला. त्यांचे वडील जास्तच व्यसनी होते. माझा आत्मविश्वास होता माझा मुलगा शिकला पाहिजे. आतून माझं मन बोलत होतं. तुम्हाला सांगते, मी मुलाला एकच सांगितलं, आपल्याला वडिलांच्या मागे पुढं जर जायचं असेल तर तुला कष्ट करावा लागते. माझ्या पोरांनी मार्केटही केलं, माझ्या पोरांनी कष्टही केले आणि एवढं शून्यातून जग उभं केलं. तर माझ्या मुलाला जगायला शिकायला काही नव्हतं. मी 9वीला असताना पेपरची एजन्सी घेतली. एजन्सी घेतल्यावर मग तो तरुण कट्टा, कवी कट्टा द्यायला लागला. पहिला चेक त्याला 20 रुपयाचा आला. 20 रुपयाचा चेक आला तर मी सांगितलं, बाळा गणपती पुढं ठेव, गणपती नमुना म्हण. मग असे 1 महिन्याला त्याला 100 रुपये आले. 100 रुपयामध्ये ये त्याच्या कष्टाचं 60 रुपयाचं डोरलंय. आता सुनानी 5000 रुपये घालून नीट केले. 60 रुपयाचं 3.5 ग्रॅमचं डोरलं माझ्या मुलाच्या कष्टाचं माझ्या अंगावर. असा संघर्ष आहे. आणि मी माझ्या माहेरून बैल आणून स्वतः नागर वकर आखले. मी लाज नाही धरली. तुम्हाला सांगते, माझं माहेर खतवड, जानोरी लागायची, आंब लागायचं, जवळकं लागायचं. पोलीस पाटलाची सून, गाडी बैल आणायची, स्वतः नागर वकर आखले का तर माझा मुलगा पुढे गेला पाहिजे. गाव असायचं मला. मी गावाच्या हसण्याकडे लक्ष दिलं नाही. मारुती असा मला दररोज नजर पडायचा. 3 मजली माझी मारुतीची मंदिरापुढं घर होतं. एकदा असा प्रसंग आला होता. मी सांगितलं, तुम्ही दारू प्यायला जाऊ नका, हेच संस्कार मुलाला लागतील. त्यांनी मला खाली पाडलं. वरून रोगारची बाटली वाचायला लागली तर देवळापासून लोक धावले. म्हणत, संपत तू येडावला का? घर बुडवायचंय का म्हण तुला? असे लोकांनी मदत करेल माझ्या परपंचाला. पण मालकाला माझी किंवा आली नाही, कधीच नाही आली. माझा मुलगा काय शिकला ते त्यांना अजून माहित नाही. पेपराला कागद नव्हता सोडवायला नव्हता. सुई येत दोरानी, दोरा होता तर सुई नाही. जुनी वही फाडली, पानाला पान जोडलं. मुलगा पेपरला पाठव. मुख्याध्यापकाने मुलाचा 85% मार्क पडले. सत्काराला बोलावलं. पण आनंदाच्या अश्रू डोळ्यातून म्हणा, आजी मुलगा एवढ्या चांगल्या मार्काने पास झाला, तुम्ही काय रडायचं? म्हणलं, आनंदाच्या काय शिकला त्याच्या बापाला माहित नाही. परावो, तुम्ही जर इडं असते तर म्हणजे इडं काही इंदिरा गांधीच्या फोटो काढाय आली. मी हसून देते हसून. आता काय सांगा तुम्हाला, म्हातारी झाली अजून त्यांच्या तालावर नाचत, पोलीस पाटलाचा मुलगा म्हणून. आणि माझ्या पाठीवर 6 बहिणी ना बाळा. पहिलीच मी नांदी, तर बाकीच्या कशा काय नांदतील. आई बापाच्या त्या काळात ऑपरेशन नव्हते. आणि माझी काळजी कोणी केली? पांडुरंगाने. 12 वर्षाची बहीण मोठी आहे आणि 12 वर्षाचा भाऊ लहान आहे. बहिणीचे पोरं कॅम्प्युटर इंजिनियर केले माझ्या पोरानं. आणि माझी सुनबाई सुगरणीचा कॉप आहे. मुलापेक्षा सुनाला 101% मार्क आहे माझ. मूल काय माझा डबे भरीच होता का? मुळीच नाही, फक्त पैसा पुरावला. पण सुनानी माझ्या पाऊस फुटला तरी त्या बाशाईची दखल घेतली, झाडाखाली उभे राहू नका. एवढ्यापर्यंत माझी सून लाखात एक आहे. अशा कोणाच्याच सुनानी. श्रीमंत घराण्यातली बाई आहे. सासर माहेर तिचं आता सारखंच झालं. पण शिकेल सून वावर उपळ उठत. आणि भोपळे लावेल होते भाऊ. एवढ्या गाळात आम्ही सासूना बोबडे वाच आणि महापौर घेऊन जायचं मोटरसायकलीवर. पुढं वजरला
पेपर वाटाय 100 रुपयाची सायकल नव्हती माझ्याजवळ. नीट केली 15 दिवस सारखा वापरून द्यायचं. माझी सायकल मला लागते का गेली 100 रुपये वयाला. शेवट मग पोर हळूहळू मोटरसायकल दुसऱ्याची शिकला आणि गाडी शिकायला त्यांनी क्लास नाही लावला म्हणून त्यांनी 30,000ची गाडी घेतली. पैसे नाही भरले, मित्रांनी भर दिली आणि गाडी घेतली. त्या 4 चाकाच्या गाडीत आता आईला इंडीचोय. कोणच्या आईला आनंद नाही होणार. आणि असं माझं 7वं पोराव. आज 5 दिवस झाले, 4 दिवस झाले कार्यक्रमाला गेले. गाडीचा अचानक धूर निघाला. नातू माझं घर बसलं असतं, माझं पोर पुढं बसेल, मी पुढं बसेल, मा नातू मागं बसेल. पप्पा पप्पा गाडीचा धूर निघाला म्हणून गाडी लगेच मांग लोटली का मायल्या काही नाही. आणि तिथंच गॅरेज होतं, गॅरेजला लावली. 3,000ची किंमत नाही, पण माझ्या पोराला जर जाळ झाला असा, छाती जाळाली अशी, मी मेले तर काय बनणार नाही माझं. पण माझं त्या उंचीच त्या दिवशी अक्षरच्या डोळ्याला डोळा नाही लागला. पांडुरंगाने इग्न टाळावलं. माझा नातू होता, माझा संग माझा मुलही होता. त्या रात्रीला डोळ्याला डोळा नाही लागला. अरे बापरे. एवढी माझ्या संकटातून सुद्धा मला मरण आलं नाही. आणि कोरोनाच्या काळात माझा मुलगा डबल निरामयला, म्हातारं लोकमान्याला, सुन कॅन्टोमेनला. मला कोरोना नाही झाला आणि जवळ आला नाही माझ्या. आलाच नाही, त्याची वाट पाहते तरी आला नाही. आणि मी नोटाबंदीच्या टायमाला एवढी सेवा करेली. केरळचे ड्रायव्हर होते, ते काय बोलायचे मला काही कळत नव्हतं. मी बोलत त्यांना कळत. त्यांनी मला 1,000 रुपयाची नोट दाखवली. तर मग माझ्याजवळ मुलं कामालाच होती. मग त्यांनी काय केलं, म्हणलं पैसे निमी मारली हिंदी, निमी मारली मराठी. म्हणलं पैसे मत देऊ. त्यांना 8 जणांना जेव घातली. 6 TV वाले दिवस नाही निघाले तर आले. आधी तुम्ही कसं फ्री जेवण दिलं. मी सांगितलं घरी जर पाहुणे आले तर आपण काय उचकून देतो, पोराला शिरा देत नाही पण पाहुण्याला देतो. त्यांना फ्री जेवण दिलं. पराणाच्या टायमाला हॉटेलमध्ये एवढा माल भरेल होता, आता एवढा भरती नाही. आम्ही कधी काय होईल त्याचं सांगचं नाही याचं म्हणून 2 लाखाचा माल होता. 100 पाण्याचे बॉक्स होते पराव. आणि ते लॉकडाऊनचं उघडलं, त्याची मुदत संपल्यावर आपण फेकूनच देणार. तुम्ही येस पाय म्हणाय, पण मला म्हणतं याची मुदत संपल. 2 जाळ्या सडकावर घेऊन बसायची, आलेल्या लोकायला द्यायची आणि ही बोर चालू करायची. 800 लिटर पाणी भरायची, एक टिपाड येईन ते अंग येईल. आणि त्या टिपाडातलं पाणी संध्याकाळ पोतर 800 लिटर म्हणून ठेव नव्हता राहत. 150 कप चहा ठेवायची. कोणी चहा प्या, कोणी पाणी प्या आणि चांगला आशीर्वाद द्या. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मी एका मुलाच्या खांद्यावर जावं एवढीच पांडुरंगाजवळ माझी इच्छा आहे. एवढं केल्याचं माझं सार्थक झालं पाहिजे. मला सांगा, हे हॉटेल सुरू करण्याआधी तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा चालवला, कोणती कामे केली आणि त्यात कुटुंबाची साथ कशी मिळाली? 1 टेबल, 3 खुर्च्या आणि 3 स्टूल. 7,000 वारी मुलगा महिनाभर जात होता पुढं गाव करीत. आणि सासूना किती कमीच होतो, साऱ्या दिवसाला 2,000. एवढे हॉटेलच नव्हते. प्रिया गार्डन, सावित्री आणि गुरुकृपान माझं 40 मिसळ जा त्या बाळा, 25 रुपये मिसळणं. त्या टायमाला 25च होती. लोकांचे खरकटे मांडे बसले टिवायस शिकेल सुनानी माझ्या. आणि मी तिच्या मांग घसले. काहीच नव्हतं, शून्य म्हणजे शून्यच. करमत नव्हतं म्हणून ती पती टपरी पा. पोलीस पाटलाच्या सुनानी लोकांच्या भाषा धुवा का म्हणून ती मला मुख्यमंत्र्यांनी आपाप दिले. 2 रुपयाच्या ऐकणाऱ्या बाईला 2 लाख रुपये तत्कार झाला. आणि मुख्यमंत्र्या जवळ बोलायला ओम 400 घेतला महापारायच्या. दररोज हॉटेलमध्ये नवीन लोक येत असतील, असा एखादा आठवणीत राहिलेला अनुभव सांगाल का? सकाळच उदाहरण सांगते. मिसळ खाली सुशिक्षित आई वडील. बाप म्हणतो पुस्तक ठेवून दे, आई म्हणते पुस्तक ठेवून दे. मग मी म्हणले अगं ताई इन्यानाची शुधुरी, तरी ती म्हणते ठेवून दे ना. म्हणलं बाळा ते पुस्तक इकडं आण, याच्यावर काय पोएम आहे म्हणलं. मी नेहमी हिंदी मारीचे बरं का. म्हणलं याच्यावर असं आहे, एकदा भरली फळांची सभा, सभासद म्हणणं आंबा उभा, केळी म्हणती द्राक्षाला, चाल तिकडं सरक, तुझ्या माझ्या म्हणजे कितीतरी फरक,
ही जर पोयम पाठ करून आला 2 हातात 2 पुस्तकं दे. आणि मग तिला काय म्हणले, इंदरजॉय मागितला असता, पोर्टी मागितली असती, तर घेऊन दिली असती. ही ज्ञानाची शिजुरी फुकाट ने ना तुझ्या पोराला, 2 पुस्तकं देते म्हणलं. अब्दुल कलामच्या जन्मदिवशी मी फुकाट पुस्तकं देते. तुम्हाला सांगते, डोळे जेवण असलं फुकाट पुस्तकं, ज्याचे डोळे जेवण होतं त्यांचे बारशे माझ्याच तिथं होते. डॉक्टरचं ये टुके जर असलं, डॉक्टरला एवढं उचलून देते. आमचे 10 मजल्यावरले डॉक्टर. कोरोनाच्या काळात कोणी पैसे कमावले, कोणी सेवा केली. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही संधी आणि अडचणींना कसे हाताळतात? मला माणसं जोडाय आवडाच्या तोडाय आवडत नाही. मी कमवलेली संपत्ती कधीच माझ्या संग येणार नाही. तुमच्यासारखे माणसं जर जोडले, मी मेल्याच्या नंतर एक थेंब जरी तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तीच माझ्या करताना माझी संपत्ती. हे सगळं खालीच राहणार आहे. आजकाल मोबाईलचा वापर खूप वाढलाय. या नव्या पिढीला या बाबतीत तुम्ही काय सांगाल? परदेश जर हे व्यसनच लागलं मोबाईलाचं, जेवताना मोबाईल, टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल, खाताना मोबाईल. ते अन्न जर आपण मोबाईलाचं खातो, जेवता जेवता वाचा ना, 10 पानं वाचा. मला के वागला बोलावलं होतं सुनील सर म्हणून. एवढ्या शाळाचा मुख्याध्यापक आहे तो, त्याच्याजवळ मोबाईल नाहीये भाऊ. त्या शिक्षकाजवळ तो बिगर मोबाईलाचा, तो तुम्हाला सांगते एवढं मोठं के वाघ चालवितो. किती आनंदाची गोष्ट आहे. माझा डोक्यावडा बॅनर लावला होता, मला त्यांनी बोलावलं होतं. अशा आहे जगामध्ये बिगर मोबाईलाची बी. पण प्रत्येकाला मोबाईलाची गरज आहे, पण तुम्ही गरजेपुरता वापरा ना, माझं एवढंच म्हणणं आहे. गरजेपुरता वापरा. तुम्ही जर 24 तास जर हातात घेतले, तुमचे डोळे राहिले का चालाच्या पुढं पाहत्या पुढं. आणि पहिल्या काळात काय होते, आम 2 आम्हाला 2, आताच एकच फिरायला गेला तोही मारायला जातो निघून, तो घरी येत नाही. बंगला रिकामा पडत सुटला ना भाऊ. दररोजचे पेपर वाचते मी. सगळं मोबाईल मुळेच झाले. पैसा आमद झाला, माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. जनावराला तरी जनावराची किंमत आहे. एक कावळा जर थारीला लाडाकला तर 100 कावळे जमा होते. आपण एका माणसाला जर पिन लावली तर 50 माणसं बाजूला जाते. एका कागदाला जर पिन लावली तर 50 कागद एकाला एक चिटकात यात. अशी आपली माणसाची वृत्ती झाली. एवढंच मला कळत आहे. फक्त शिक्षण माझं 5वीच आहे भाऊ. मला काय सुशिक्षित बोलता येत नाही. मला सांगा, तुमचं माहेर कसं होतं? तिथून काही मदत मिळाली का? भाऊ आता जर सांगायचं ठरलं तर 100 कुटुंबातली बाई होती. मला 6 चुलते काकी होती. मी पहिलीच होते घरामध्ये. घरात पहिली असल्यावर माझ्या वडिलांच्या घरी हाफिस होतं. सोसायटी 2 नंबरचा चुलता सेक्रेटरी होता. सगळ्यात माझं वर बोट होतं. मला शिकवायला देशमुख गुरुजी, धनगर गुरुजी म्हणून मोवाडीचे होते. सायकलीवर येत होते. आणि म्हण भारताचे पंतप्रधान कोण? वर्गात फक्त माझंच बोटवर. चुलत्याची लाडकी होती. तर बांगडीचं राज्य आलं, इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान झाले. मी उत्तर दिलं का बा स्त्रिया पंतप्रधान झाली, इंदिरा गांधी पंतप्रधान. रडक्या आवाजात आवाज दिला. तर माझ्या चुलत्याचं नाव वामनराव होतं. 5 अक्षरी नाव झालं, वामन चौधरी वामनराव. अख्ख्या गावात लग्न जर निघालं तर वामनराव प्रेक्षक. मरच तर 5 अक्षरी नाव झालं. आणि माझ्या डोक्या एवढा आरसा अजूनही माझ्या चुलत्याच्या घरात आहे. आणि माझ्या गावात माझीच पहिली सही. अजून मतदानवाले म्हणते आई अंगठा दे, मी म्हणते मी सही करते. तुमच्या कुटुंबाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्याबद्दल थोडं सांगशील का? भाऊ असा माझा मुलगा जन्मला होता तसा आजही भीतीवर गणपतीवाणी चित्र होतं. परंतु कशातही काही नाही. का सुंदर मुलगा होता. 3.5 वर्षाचा होऊन वाढला. त्याच्यानंतर माझा परिण मला 5 वर्षांनी झाला. मी एक राजवाड्याच्या बाईच्या ओटीत टाकलं. न कोणाला त्याच्या वडिलांना सुद्धा विचारलं नाही. माझ्या स्वतःच्या नातेवाईकाला नाही विचारलं. हा तुझा म्हणून सांभाळ म्हणलं त्या बाईला. तर त्या बाईनं खूप मला मदत केली. तुम्हाला सांगते, आता लोक नावं ठेवायची. ती अटक येऊन वाढली तरी माझं पोर 10 दिवस त्यांच्या तिथं जेवायला गेलं. तिथं डोकं सुद्धा 10 दिवसाचं केलं. त्याच्या बहिणीला सुद्धा
हा ती आमचाच भाऊ म्हणून. आणि इतकं तिनं सणवार असो तरी ती भाऊ जेवायला ये, माझा परवीन, तिच्या तिन्ही मुलीचं लग्न निघाले तरी पत्रिकावर नाव टाकलं प्रवीण संपत जोंधळे असं. तिनं एवढं कौतुक केलं माझं. पण मी दाबाडलेच नाही कोणाला का मला गाव नावं ठेईल. मला संसार करायचा होता, मला माझा मुलगा वाढवायचा होता, का हा जगला पाहिजे, आपला वंश वाढला पाहिजे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. मी राजवाड्याच्या बाईच्या वटीत माझा मुलगा 1.5 महिन्याचा असताना टाकेल होता. तर तिनं 10वीला जावं सर माझ्या मुलाला कपडे पुरावून की निसर्गी सोन्याची झाली. आनंदाचे अश्रू तिच्या इशे डोळ्यात येत. हाताने भाकर खाली, हाताने आंघोळ केली आणि बिचारी मरून गेली. आपल्या समाजात अनेक थोर महिलांनी आपली छाप सोडली आहे. त्यांच्याविषयी तुझे विचार काय आहेत आई? जुन्या महिला कोण होऊन गेले. सावित्राबाई होऊन गेले. झाशीच्या राणीनं बाळ पाठशी लावून देशाकरता लढली. जिजाबाईनं शिवाजी महाराज घडवले. शांता शेळके, रमाबाई, सिंधुताई सपकाळ, तिनं स्वतःची मुलगी जगाला सांभाळायला दिली. अनाथ मुलाची आई झाली. तसं मी पुस्तकाची आई झाली. तुझ्या या कार्याला आमच्या चॅनल स्वतःसाठी यांच्याकडून सलाम आहे. खूप सुंदर आणि प्रेरणादायी अशी स्टोरी आईंनी आपल्याला सांगितली. आणि यानंतर मला वाटतं की जेही हा इंटरव्ह्यू बघतील तर ते प्रत्येकजण वाचनाची सवय लावेल आणि वाचन आयुष्यात आपल्या काय चमत्कार करतात हे आईंनी सांगितलं. या स्वतःसाठी या चॅनलमध्ये तुम्ही आई तुमचा वेळ दिला याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तुम्ही पण आमच्या चॅनलसाठी जर काही सांगू इच्छिता? का जे मोबाईलाचं व्यसन लागलं ते प्रत्येकनी थोडा गरजेपुरता वापरायचा. गरजेपुरतं. पुस्तक हातात घ्यायचं. पुस्तकाने माणसाचा मेंदू चळचळीत होतो. आंबेडकरांनी काय 2 मणी लिहून ठेवल्या. तुमच्या वॉलेटमध्ये जर 2 रुपयाची 1 रुपयाची भाकर घ्यायची, 1 रुपयाचं पुस्तक घ्यायचं. पुस्तक तुम्हाला शिकविल, भाकर तुम्हाला जगविल. हे फक्त पुस्तकाचं वाचनाची चळवळ करायची. आज इड स्वतःसाठी हा चॅनल माझ्या बंगल्या पुढं उभा केला आहे. पण मग मला इतका भरभरून आनंद झाला. स्वतःसाठी मी खडतर आयुष्य काढलं आणि ह्या चॅनल माझी मुलाखत घ्यायला आले. त्याच्यामुळं मी तुमचे सुद्धा कोटी कोटीचा तुम्हाला धन्यवाद देते. आणि मला खूप आनंद वाटतो. एवढं बोलून धन्यवाद. आजी, हे काय? ही ज्ञानाची शोधोरी. आलेल्या कस्टमरनं ऑर्डर येवसर वाचायचे. जुने लोक काय करीत होते, लग्नाच्या वेळ शिजोरी येत होती. ही माझ्याजवळ ही ज्ञानाची शिजोरी. प्रत्येकाला पुस्तक वाच, खाता खाता वाचा, वाचता वाचता खा.